पवित्र भारत माता या होऊ घातलेल्या विधानसभेच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार आदरणीय राजेंद्रांना, आमचे नेते आदरणीय अमर भैया, या गावचे नेते आदरणीय रामभाऊ तात्या, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे आमच्या भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि उपस्थित सर्व मान्यवर, इथं जमलेल्या माझ्या भावांनो, बहिणींनो आणि पत्रकार भावांनो, सभा हीच ऐकायला बऱ्याच लोकांनी आता सांगितलं की सभा का घ्यायची असते, तर सभा याच्यासाठी घ्यायची असते की काल कोणतरी काहीतरी सांगून गेलं आणि आम्ही त्याच्यावर बोललो नाही, तर आम्ही काहीतरी चुकीचं आहे, आम्ही अपराधी आहे असं वाटायला लोकांना लागतं. मग तुम्हाला सांगायला काय झालं, आता मला काय कळायला झालं, ही निवडणूक कुणाची आहे? ही निवडणूक आमदार निवडण्याची निवडणूक आहे. या निवडणुकीला आमदार निवडायची निवडणूक असताना याच कुरुंदवाड मधल्या या सभेमध्ये काय सांगितलं गेलं की यांना भाजपचा झेंडा चालत नाही, यांना भगवा चालत नाही, यांना हिरवा चालत नाही, आम्हाला आमचा झेंडा, आमचा पक्ष, आमचा झेंडा, आमचं कमळ, आम्हाला यड्रावकर चालतोय, तुम्हाला नको ते धंदे कशाला पाहिजे? तुम्ही काय करणार आहे ते पहिल्यांदा सांगा. भाजपचं चालत नाही, भाजपला यड्रावकर चालतोय, तुम्हाला काय करायचं? काय सांगायला लागले की भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा घेतला आणि कुणाचा? शिवसेनेचा घेतला, राष्ट्रवादीचा घेतला, आमच्यातल्या घटक पक्षाचे ते आमदार आहेत. आमच्याकडे जनसुराज्य आहे, आमच्याकडे आरपी आहे, आमच्याकडे ही शाहू आघाडी सुद्धा आहे. त्यांनी काय घ्यायचं ते तुम्हाला काय करायचं? तुम्ही काय करणार आहे हे पहिल्यांदा या तालुक्यामध्ये सांगावं लागेल. या तालुक्यामध्ये मगापासून सगळ्यांनी सांगितलं, हा तालुका बागायतदारांचा तालुका आहे, हा तालुका ऊसकरी शेतकऱ्यांचा तालुका आहे. या तालुक्यामध्ये 80% जमीन, त्या जमिनीत उगवणारा ऊस आहे आणि या शेतकऱ्यांची काळजी करणारं हे केंद्राचं आणि राज्याचं सरकार आहे. काय दिलं शेतकऱ्यांना? ज्याच्या घरामध्ये 10 आणि 12 सात बारे वर्षाला 12,000 रुपयानं हिशोब केला तर 12,000 1,00,000 रुपये फुकट देणार हे महायुतीचं सरकार आहे. काय याच्या अगोदर काँग्रेसवाल्यांना 60 वर्ष हात बांधून घातले होते का? यांचे का दिले नाही त्यांनी? त्याच्यानंतर आता काय सांगायला लागले बघा, वीज बिलासाठी इरिगेशन फेडरेशन वाले जाऊन मोर्चे काढत होते, आम्ही पूर्वी जात होतो. आता काय झालं? आता वीज बिलच माफ करून टाकलं. का झिरो आलं की नाही? कोण कोण शेतकरी आहे सगळ्यांच्या घरात लाईट बिल झिरो आलंय की नाही? हा, पाठीमागचं बाकी सुद्धा झिरो झाल्या. मग हिंमत असली तर आता का मग महायुतीचं सरकार नको आणि राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार नको? शेतकऱ्यांचीच काळजी करायची आहे. ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत लाईट बिल माफ करा म्हणून मोर्चे आंदोलन करायला लागत होतं, या एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या सरकारनं सगळं माफ करून टाकलं. नुसतं एवढं केलं नाही, केंद्र सरकारनं ज्या साखर कारखान्यातनं इन्कम टॅक्सची रक्कम कट झालेली होती, ती इन्कम टॅक्सची रक्कम 10,000 कोटी रुपये परत त्या अमित शहानी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर परत पाठवले. ह्याच्याबद्दल कधी कोण बोलायला तयार नाही का? तुमच्या साखर कारखान्याच्या सभासदांना आले नाहीत पैसे परत का? त्या मग ते महायुतीच्या सरकारबद्दल एवढा अभ्यास का? तर अनेक योजना आहेत तुमच्या आमच्या घरातल्या आया बहिणींच्यासाठी म्हणून. ही 1,500 रुपयाची लाडकी बहिणी तर चालूच राहणार आहे. मनीषाताईंनी सांगितलं की 2,100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 2,100 रुपये आणि यांनी सांगायला लागले ही योजना एवढी बाद आहे तर तुम्ही 3,000 रुपये जाहीरनाम्यात द्यायला काय झालं? आता हाऊस आल्यावर 60 वर्ष काय झालं? मग यावेळी का दिली नाही? 3,000 रुपये आता देणार म्हणून सांगायला लागलाय. सरकार आल्यावर द्यायचं असते. भविष्यात कधी या महाविकास आघाडीचं सरकार येणार नाही. कारण का? ही रात्री स्वप्न बघणाऱ्यांची अवलाद आहे. हे काही शक्य नाही. हे 3,000 रुपये सरकार आल्यावर अजिबात मिळणार नाहीत. पण 2100चं सरकार मात्र या 23 तारखेला नक्की येणार आहे तुमचं आणि आमचं. त्यामुळं राजेंद्र पाटील यड्रावकर परत एकदा आमदार होणार आहेत. सगळ्यांनी सांगितलं काय झालं त्याला काय परवा एका कोणतरी इथंच म्हटलं वाटतं, माझ्या सभागृहातल्या सहकारी आमची बहीण आहे कुठे काय म्हणले, यड्रावकरांनी पैसे कुठून आणले, काय आणले?
मग मला पण कळेना, मी पण याच सभागृहाचा पक्षप्रतोद होतो, 2400 गावाचा पक्षप्रतोद होतो. मला घराची कौलं बदलायची झाली नाही. 4-4 घरं बांधणारे राजांना काय बांधणार भैया पण होता सभागृहात 2 वेळा, बरोबर. 4-4 घरं पुणे मुंबईचे माप काढायची नाही. माप काढायला गेलं तर मग सगळा हिशोब चुकता केला जाईल. लक्षात ठेवायचं, विचार करून बोलायचं. महायुतीच्या सरकारनं आजपर्यंत, या सरकारनं नरेंद्र मोदी असतील आणि आमचे एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेब असतील, गोरगरिबांच्या पर्यंत सगळ्या योजना नेल्या. काय आता जाती जातीची भांडण लावायचा धंदा चालू केला यांनी. काय यांनी या जातीचं बघा, त्या जातीचं बघा. अरे ज्या योजना आणल्या सगळ्या जातीच्या शेतकऱ्यांची बेजबिल माफ झाली. सगळ्या जातीच्या शेतकऱ्यांना आता 12,000 रुपये मिळायला लागले. कुणाचं 8-9 बघून दिले काय? अन्न सुरक्षा योजना आणली. सगळेजण जातात रेशन आणायला. कधी विचारतात काय तू कोळ्याचा आहेस काय, लिंगायतचा आहेस काय, तू बौद्ध आहेस काय, तू चर्मकार आहेस? विचारलंय तिथं कुठे? सगळ्यांच्यासाठी योजना आणली. या देशातल्या 140 कोटी लोकांपैकी 80 कोटी लोकांना मोफत अन्न सुरक्षा योजनेचं पुन्हा 5 वर्षासाठी ही योजना वाढवली. त्यावेळी लाज वाटली नाही. मग कुठल्या जीवावर मतं मागताय? परत आमचं महाविकास आघाडीचं सरकार तुमचंच होतं. हे पण मंत्री होते. त्यात 500 कोटीची कामं आहेत फक्त 3 वर्षात. आणि महायुतीच्या सरकारमध्ये नुसता आमदार असताना 1500 कोटीची कामं आणलेली आहेत. त्यामुळे तुम्ही कौतुक सांगू नका. तिकडे गेले तिकडे गेले का हो? स्टेजवर तुम्ही इकडे गेला तिकडे गेला याची मापा काढायची निवडणूक नाही का? कुणीकडे जाऊ देत का? कुठल्या समाजाला हॉल बांधून दिला नाही, कुठल्या समाजाला ईदग्याला पैसे दिले नाही, कुठल्या समाजाच्या मंदिराला पैसे दिले नाही, सगळ्या समाजाच्या मंदिराला पैसे दिले. मग तुम्हाला कशाला काळजी लागते? आमदार झाल्यानंतर जी कामं करायची असतात तेवढी सगळी कामं झालेली आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचं बाकीचा आमचं तुंतुन घेऊन काय सांगू नका. इथं मुकुंद गावडेपासून पोपट पुजारी पासून एक टाक बूथ प्रमुखापासून पेज प्रमुखापर्यंत सगळेजण आम्ही कामाला लागले. आमचे नावं सांगून तुम्ही मत मागायचं या धंदा नियोजोबा मागू नका. इथनं पुढे या तालुक्यामध्ये महायुतीच्या ज्या घटक पक्षाचे आमदार आहेत, या महायुतीने अनेक योजना दिलेल्या आहेत. काय संविधान घेऊन आता ते राहुल गांधी बोलायला लागले. काय म्हणा संविधान बदलणार आहे? तुमच्या बापानं गाव बदललं होतं काय? हा कधी बदललं होतं? ह्याच्या आजीनंच बदललं होतं 75 सालाला. आणीबाणी आणली त्यावेळेला आम्ही कुणी बदललं नव्हतं. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, त्या बाबासाहेबांच्या लंडन मधलं घर याच फडणवीस आणि शिंदे सरकारने 48 कोटीला विकत घेऊन तिथं जगामध्ये त्यांच्या नावाचा डंका पिटवला. हे बाबासाहेबांच्या बद्दल आदर असलेलं काम आहे हे महायुतीचं. बाबासाहेबांच्या बद्दल त्या हिंदू मिलची जागा आजपर्यंत 50 वर्षात त्यांना क्लिअरन्स द्यायला जमली नव्हती. त्या हिंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी या महायुतीच्या सरकारने दिली. आणि काय करायचं असतंय? महायुतीच्या सरकारनं नुसता या 1500 सोडा, तुमच्या आणि आमच्या घरातल्या मुली जर इंजिनिअरिंगला आणि जर मेडिकलला जाणार असतील, चंद्रकांत दादांनी निर्णय घेतला सगळ्या वरच्या उच्च शिक्षणासाठी महिलांचं सगळं मोफत शिक्षण. काय हात बांधले होते तुमच्या 60 वर्षा का? मग महिलांनी त्या मुलींनी माझ्या बहिणींनी मतदान नाही करायचं तुम्ही सांगताय म्हणून. त्यामुळं येणारा काळ हा फार वाईट आहे. जर कर्तृत्ववान माणूस